नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरली मिरची। त्यासाठी या अशा मिरच्या मी घेतलेल्या आहेत पाव किलो। त्यामध्ये मी अशा हा मधोमध असं कापून घेतलेली आहे मिरची, अशी कापून घ्यायची। आता यामध्ये जो मसाला भरणार आहोत तो बघूया आपण। मिरची मध्ये भरण्यासाठी इथे मी 4 ते 5 चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो पण मी 5 चमचे घेतलेला आहे। 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा धने जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ, आणि थोडा अद्रक लसूणची पेस्ट। आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं। मैत्रिणींनो, अगोदर मी सांगायला विसरलेली, इथे 1 ते 2 चमचे मी सुक्क खोबरं सुद्धा घेतलेलं आहे, तेही घालून घ्यायचं। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण मिरची मध्ये भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मैत्रिणींनो, मिरची मध्ये हा मसाला आपण असा दाबून भरून घ्यायचा। अशा प्रकारे आपण ह्या सर्व मिरच्या आता भरून घेऊया। मैत्रिणींनो, इथे मी फ्राईंग पॅन ठेवलेला आहे, त्यात 3 ते 4 चमचे तेल सोडून घ्यायचं। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण ह्या मिरच्या त्यामध्ये एक एक सोडायच्या। त्यानंतर हे मिरची मध्ये भरलेलं थोडं मिश्रण बाकी आहे, ते या मिरच्यांवर हे असं सोडून द्यायचं थोडं थोडं। आणि मंद आचेवर ह्या मिरच्या थोडा वेळ भाजू द्यायच्या। आपण अशा तेलामध्ये सोडल्याच्या नंतर मैत्रिणींनो, थोडंसं पाण्याचा चटका टाकायचा। तेलामध्ये मिरच्या सोडल्याच्या नंतर असं थोडं पाणी शिंपडायचं आणि थोडं झाकण लावून 5 मिनिटं मिरच्या भाजू द्यायच्या। 2 मिनिटं झालेली आहेत मैत्रिणींनो। आपण आता मिरच्या दुसऱ्या साईडने पलटून घेऊया। एका साईडने भाजून झालेल्या आहे, आता दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊया। अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण आपण 5 मिनिटं नाही पण 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं। पुन्हा झाकण लावून घ्यायचं। तयार आहे आपली मैत्रिणींनो भरली मिरची। तोंडी लावण्यासाठी हा खूप छान प्रकार आहे मिरचीचा। एकदा करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।